अश्विनी किती तर व्हायला ना काय माणूस आहे अश्विनी लागलं कस काय आला पण म्हणजे मी तुला आता एवढी बडबड केली 2-3 वेळा तरी आता कसं आलो काळजी वाटली आता एवढं तू रागात बोलली पण माझ्या मनात आपण त्या दिवशी कॉफी पिलो छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि अचानक एकटीच मैत्रीण दिसली मग तिला विचारलं सहज तर ती असं बोलल्यानंतर मला राहावं नाही म्हणून इथपर्यंत आलो लोक बघाय होते माहिती का मला लोक बघा तुझं उचलायचं काम होतं दवाखान्यात काम आपण इकडे गिरायक माझं मारण्याचं वाट बघत होतं माहिती का तुझं नाही का खरं हो बात काम फोडून टाकेन इथंच आपला होतं काय हा हे काय जबरदस्ती जबरदस्त हा तुझं दुकान चालायचं का चालत म्हणजे हे काय दादागिरी काय 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 ग गायत्री तास लावला तू कशाला ते ठेवायचं जनरल यायचं निघून तिथंच थांबली का वारे परत नाही ना ते घे त्याच्यामुळं करावं लागलं का झालं ना उशीर आता अगं तुला एक सांगायचं राहिलं काय तुला माहितीये का काल काय झालं नाही का आणि तुला भेटून खाली आल्याच्या नंतर तो नितीन मला परत भेटला आणि त्यांनी मला विचारलं की ही ऍक्सिडेंट कसा झाला कोणी गेला तुला काय माहित असेल ना मग मी सांगितलं त्या भावाचं नाव आणि काय झालं तू डायरेक्ट त्याला कानफाटी दिली मग मी पण घाबरून गेले बाबा मला इतकं डेंजर कसं काय करू शकतो तो आणि फक्त तुझ्यासाठी पण तुला एक सांग का मला 100% त्याच्यावर डाऊट आहे तो नक्की तुझ्या प्रेमात पडला असणार आहे गप्पे काही कसं म्हणती माझा कसं प्रेमात पडून तो काही म्हणजे आणि तुला जर एवढी शंका असेल ना तर बघ आज दिवसभरात तुला कुठं ना कुठं दिसणार तो काही नको म्हणू गाड्या गायत्री त्याने हाणला असं हाय आता थोडेफार ओळख मग हाणला असं आता मला ते पहिल्यांदा सोडवायला पण आला नव्हता का एवढं काय नसतं ग कुणासाठी कोणी एवढी रिस्क नाही घेऊ शकत अगं तुला एवढंच काय वाटतंय ना तर आता ते आत परत कधी भेटला तर त्याला नीट शांततेत बोल ना तुला पण त्याचा स्वभाव समजून येईल कशाला नको ते उद्योग मी म्हणते नको ते ह्याच्यात काय आहे तेव्हा फक्त बोल तू त्याच जाऊन तू चल दे सोडून यार कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी प्रपोज वगैरे होतच राहतील पण कोणी जर तुला मनातून लाईक करत असेल खरंच तुझी काळजी घेत असेल तर या गोष्टी तू नाकारू नकोस टाळू नकोस विचार कर या गोष्टीवर आता चालायचं बघू चालायचं तर आहेच अगं आजकाल कॉलेजमध्ये मुलं प्रपोज मारतात आणि साहजिकच पोरी तर भाव खातेत पण जर कधी ना कधी लग्न करायचं येत ना आपल्याला आणि मुलगा जर चांगला असेल तर काय हरकत आहे हा बोलायला तुला काय वाटतं लव्ह मॅरेज करायचं का अरेंज करायचं अगं मी असा कधी विचारच केला नाही लव्ह मॅरेज करायचा का अरेंज मॅरेज करायचं आणि समजा जर तू प्रेमात पडली आणि त्यात मला सोबत तुझं लग्न झालं तर किती चांगलं आहे ना माझ्यासोबत असं झालं असतं तुम्ही नक्कीच थांबवल्या तुझं सगळं खरं आहे गायत्री पण तू नको ते का माझ्या डोक्यात घालते कशाला नाही ते उगाच मला हे सांगते ते सांगते उलगाडून सांगते नको ना त्याच्यात पडून नको ना मला पाडू ते प्रेम दुनिया राहू दे तिकडेच अगं पण मला तो मुलगा चांगला वाटला म्हणून म्हणलं हा आता तो पुढच्या वेळेस भेटला ना मी त्याला म्हणून गायत्री तू चांगला वाटला तिला एकच करतो उगाच ना डोक्यात घालते नको ते मी तुझ्या भल्यासाठी म्हणलो काय नको भलं करू माझं ती गाडी येते का बघ घरी जायचंय तुझं पण असंच असतं कायम किडती कशाला पण गाडी पण आहे ना जाऊ दे तुझं पण नाही ना असंच असतं कायम चिडते तुझी कलकल ऐकण्यापेक्षा स्टँडवर गेलेलंच बरं चल जायचं हा चल तसं पण ऐकत नाही तू माझं काय चले पटकन पेन आणि ते एवढं विसरी बघ आमशीर झालाय आज एक तर मी वाव वाटलं वगैरे का छान आहेच छान आहे ना फिल ए आत पण आहेत काय इकडे बाहेर काय मी तुला सकाळी म्हणलं होतं ना तो तुला नक्की भेटेल तो ते तिथे उभा आहे अरे बिकून दिसलं तर मग काय करायचं म्हणजे जा ना बोल ना त्याच्यासोबत मी नाही बोलणार गायत्री मी तुला सांगितलं ना मग असे पण तू का नको खाती माझं आणि तुला एवढं वाटत असेल ना तू जाण तू त्याला विचार जातो विचार अगं पण मी का भाऊ तुला बोलायची त्याच्यासोबत मला नाही बोलायचं अगं त्याला जाऊन विचार तू एवढी रिस्क कसं काय घेतली माझ्यासाठी बोल जरा प्रेमाने जाऊच का हा जावंच लागेल ते परत विचारलं डोकं खायचं नाही डोकं खायचं काय प्रश्न यायच्या आज जा म्हण तू जा चल चल
बोलायचं होतं, थोडा वेळ आहे का? आहे ना, बोल ना. कशी तब्येत? ठीक आहे. आता मला गायत्रीने सकाळी सांगितलं कॉलेजमध्ये ते माझा ज्याने ऍक्सिडेंट केला तू त्याला मारलं म्हणून. ते आता असं कसं सोडून गेला अर्ध्यावरती? ऍक्सिडेंट बरं वाईट झालं असतं तर आम्हाला कसं वाटलं असतं? तेच विचारायचं होतं, ओळख नाही आपली काय नाही, तू असं डायरेक्ट जाऊन मारलं म्हणून. का मारलं? असं काही नाहीये. तू माझी एवढी हेल्प पण केली, म्हणजे भांडला माझ्यासाठी. मी कॉफी पाजते तुला, चल. लास्ट टाइम तसं तू पाजली होती वाजते. ठीक आहे, चालेल. तू पण चल, तिथं पुढं कॅफे आहे, तो मी जाते. जुगाडणार नाही वाटतं. काय जर आमची गेली होती पोरग असं नाही होऊन पडत होतं म्हणा, तरी चोलच फाईन तुम्ही कोण येतं हा का? 2 काना आणले. खरं बोलला की मला गडबड होती. म्हणलं तुझं काम होतं दवाखान्यात न्यायचं. काय पण उगाच तुम्ही इश्यू केला नाही छोट्याशा गोष्टीचा. आम्ही केला का? छोटीशी गोष्टी जर तुला जास्त झाली असते काय केलं असतं? आम्हाला कसं वाटलं असतं? नाही पण काय झालंच नव्हतं एवढं, उगाच ते मारामारी कशाला. जाऊ दे आता तो विषय. तुझं तब्येत बरी आहे ना? हा मी ठीक आहे. आता काय घेणार तू? काय सांगायचं आपल्याला? तिचं तो बाहेर डायरेक्ट चल ठीक आहे, काय नाही हा जिंकत चल. तूच सांग काय घेणार. मला कॉफी तुला ठीक आहे, चालेल ना? बस. का बोलवलंस इकडं तू? बोलू दे त्यांना थोडं पर्सनल, त्यांच्या भावना त्यांना शेअर करू दे. हा ते पण आहे. मी पण तिला तेच सांगत होते, पण आज आला योग बोलण्याचा त्यांचा. कशी भारी बोलतात नाही का? हा ना. ते असे का गेले दोघं? कदाचित आपल्याला एकांचं घेत असतील. बरं, आज अचानक तुला योगायोगाने दिसलो. मी ज्यावेळेस बोलवलं ज्यावेळेस लगेच चिडायचीस, आज स्वतःहून बोलली. छान वाटलं मला. हा म्हणजे ते विचारायचं होतं ना मला. काय समज? नाही, मला फक्त विचारायचं होतं की ते तू का मारलं त्याला ना, बाकी नाही काही. म्हणजे एवढंच केलंय तर मग आपण फ्रेंड्स बनवू शकतो ना. हा चालेल ना. थँक्यू. थँक्यू. ऐक ना, हा मला नंबर दे ना तुझा. कधी काही लागलं, हेल्प लागली, मलाही काय वाटलं तर मी विचारत जाईन. मिस कॉल दे तुला, म्हणजे माझा पण नंबर येऊन जाईल. काय नाव सेव्ह करून? अश्विनी. ते आले नाहीत ना अजून. ऐका ना, 2 कोल्ड कॉफी द्या. नाही, मला हॉट कॉफी. 1 हॉट कॉफी. अश्विनी, हा तुझ्या घरी कोण कोण असतं? काय आई वडील माझे आणि एक भाऊ आहे छोटा. काय करतात ते? शेती. शेती. तुझी काय करण्याची इच्छा आहे पुढे? बघू आता, जॉब भेटला चांगला तर मेडिकलची आहे इच्छा, मेडिकल टाकायचं. तुझं? आता गावाकडे राहतेस, लग्नासाठी तर विचारत असतीलच ना. कॉलेज संपत आलंय तुझं? हा, कॉलेज संपत आलंय माझं. विचारतात ते लग्नाला, पण अजून घरच्यांना पाहिजे तसं भेटलं नाही चांगलं, मग त्यांनी होकार नाही. तुझी काय अपेक्षा आहे? माझी काही नाही, मम्मी पप्पा म्हणतील तसं. मी पण तिला हेच सांगत होते की तुझ्यासाठी तो एवढा रिस्क घेतोय, त्याच्या पण मनात काहीतरी असं नसणार. हाय म्हणूनच तर घेत होतो. हा ते कळालं मला, पण ते कसं तयारच होत होती ना बोलायला. मग आता होईन का नाही? हा होईल ना. आता तिला पण मी सांगितलंय थोडंसं बोल त्याच्यासोबत प्रेमाने. तशी तुम्ही हुशार येतो त्यांच्यापेक्षा. आज हॉट कॉफी तुझ्यासारखीच हॉट आहे. म्हणजे ती एवढी चिडलेली असते, गरम असते म्हणून म्हटलं. नाही, चेंज म्हणलं काय चेंज? तसाच मूड चेंज कर म्हणजे सगळं होईल. काय? अरे म्हणजे असे चांगलं वाटतं ते वेळ. तुला काय वाटतं मग काय होईल?
काय होईल म्हणजे बोलते ते येईन तिच्या मनात. मी तर सारखं सारखं तिच्या मनात भरवण्याचा प्रयत्नच करते. हा तू बोलत जा, तू सारखं सारखं तिला म्हणली ना मग तिच्या मनात पण येईल. हा आपणच मदत केली पाहिजे. ठीक आहे ना. हा चालायचं ना. हा. चालायचं. थँक्यू. तू फक्त चालली ना जाऊस तर येतो तरी मागूस सोबत. तुला काय वाटतं बघन? 100% बघ बघितलं मग. अरे बोललो होतो ना, बघ ना यार. 100% तिच्या मनात आला. अरे प्रपोज येणार तुला आता बघ. चल